चपाती बनवण्याचा कंटाळा आला असेल तर आपण गव्हाचे पीठ आणि रवा यापासून भन्नाट असा रेसिपी बनवणार आहोत. तर चला पाहू त्यासाठी काय लागतंय. इथे गव्हाचं पीठ घेतलेले अंदाजे आणि 2 वाटी रवा घेतलेला आहे आणि त्यासाठी आणखीन इथं किसलेलं गाजर, कांदा, हिरवी मिरची आणि टोमॅटो, कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता. त्यासोबत लागणाऱ्या चटणीसाठी काय लागतं ते पाहूया. इथे टोमॅटोची चटणी बनवणार आहे मी. तर त्यासाठी टोमॅटो, लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि मीठ हे घालून त्याचं वाटण करून घेऊया आपण. चटणी तयार झालेली आहे टोमॅटोची झालेला आहे. त्यामध्ये जिरं टाकलेलं आहे आपण. आता कांदा टाकूया परतण्यासाठी. त्याचसोबत हिरवी मिरची पण परतून घेऊया. कांद्याचा कलर चेंज झालेला आहे सांगितल्याप्रमाणे. आता आपण त्यामध्ये गाजर मिक्स करूया. गाजर पण थोडंसं मॅश करून घेऊया. तेलामध्ये थोडंसं परतून घेऊया. आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत थोडंसं. हे पहा, थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट टाकणार आहोत आपण. प्रकारे हे तयार झालेले आहे. आता हे थंड होऊन देऊ. तोपर्यंत आपण हे बॅटर तयार करून घेऊया. अशा प्रकारे बॅटर तयार झालेलं आहे आणि तव्यावरती सोडलेलं आहे. तर मी दाखवते कसं होईल आणि आपण श्रेयाला पण विचारूया कसं झालं आहे खायला. अशा प्रकारे बनतं ते. तर आता श्रेया टेस्ट करून सांगेल कसं झालं आहे ते. श्रेया कर टेस्ट. खूप छान झालेलं आहे. यम्मी, खूपच यम्मी आहे. तर आपण दुसरं बनवलेलं आहे. श्रेयाने टेस्ट करून सांगितलेच आहे की खूप छान झाले. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. चलो बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.